राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावाराम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होयाधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता। चल विचार सागर तरंग 6वा परिच्छेद 53वा ज्ञान आणि व्यवहार यात विरोध नाही। परिच्छेद 53वा ज्ञान आणि व्यवहार याच्यामध्ये विरोध नाही हे स्पष्ट का करून द्यायचे त्यांना? विरोध नाही तर विरोध नाही म्हणून का सांगायचंय? कारण ज्ञानवानाच्या ठिकाणी व्यवहार होत नाही असा जीवाचा समज झालेला आहे। ज्ञानवानाने कर्म करूच नाही
ज्ञान जर झाला असेल तर तो कर्मामध्ये प्रवृत्त होणार नाही, कारण तो निवृत्त झालेला आहे, कर्मातून निवृत्त झालेला आहे. मग त्यानं कर्म करूच नाही, त्याच्याकडून व्यवहार होऊच नाही. पण शास्त्र काय म्हणतंय? ज्ञानाकडून व्यवहार व्हायला काहीही हरकत नाही. उलट अज्ञानापेक्षा चांगला व्यवहार ज्ञानाकडून होतो. आणि विशेष त्याच्यामध्ये असं सांगायचं आहे शास्त्राला की जो व्यवहार आहे तो व्यवहार ज्ञानाचा विरोध नाही करत आणि ज्ञानही व्यवहाराचा विरोध नाही करत. मग कसा करत नाही? व्यवहार ज्ञानाला विरोध कसा करत नाही, किंवा ज्ञान व्यवहाराला कसा विरोध करत नाही, ते समजून घेतल्याशिवाय हा परिच्छेद समजणार नाही यथार्थ रूपानं. असं तर मग कळतच की आहे का नाही? ज्ञान झालं तरी तो संसार करतोच मुक्त, हे तर माहीतच आहे की. पण शास्त्र कसं सांगतं पहा. ज्ञानवान जो पुरुष आहे, ज्ञानवान, आत्मा असंग जाणून देहादिकांचा भोजनादी व्यवहार, आत्मा असंग जाणून, कसा जाणतो आत्मा? तो असंग जाणतो. कोणासोबत असंग? कोणासोबत असंग म्हणजे त्याच्या संग, तो कोणत्याही संगातच नाही, कोणाच्याही संगतीत नाही, आणि त्याच्याही संगात कोणी नाही, आणि तो कोणाच्या संगात नाही. आमची टीम कोणाच्या टीममध्ये सहभागी नाही, आणि दुसऱ्याची टीम आमच्या टीममध्ये. आमची स्वतंत्र शाखा आहे. आमची शाखा आमची शाखा कुठेही नाही, आणि आमच्यात शाखा आमच्यात कोणाचीच नाही, आणि आमचीही कोणाच्यातच नाही. याला काय म्हणायचं? असंग. हे काय झालं? असंगत्व. मग मुक्त पुरुष, ज्ञानी पुरुष हे असंगत्व जाणतो की नाही? आत्मा कसा आहे? असंग आहे, निर्विकल्प आहे का नाही? असा आत्मा जाणून देहादिकाचा, आता जो देह आहे, आता देहाचा धर्म काय आहे? भोजन करणे, जेवण करणे. हे देहच जेवत आहे ना. मग हा जो व्यवहार होतो भोजनाचा, जेवणाचा जो देहाकडून व्यवहार होतो, किंवा जनकाप्रमाणे अधिक राज्यपालनादी व्यवहार करतो. ज्ञानी पुरुष भोजनादी व्यवहार करतो, आणि जसा जनक राजा होता त्यानं राज्यकारभार सुद्धा हाकलाच की. राज्यत्व भोगलं ना त्यानं, आणि मुक्त होता, ज्ञानी होता ना जनक राजा. मग ज्ञानी पुरुषाकडून राज्यकारभार करणं होत नाही का? होतो. पण तो मी आत्मा आहे असा जाणतो ना मुक्त पुरुष. मग आत्मा कसा आहे? असंग आहे. मग त्या व्यवहाराशी संग कसा व्हायला त्याचा? भोजनाशी व्यवहार कसा व्हायला त्याचा? असंगत्व सांगताना मुक्ताचे लक्षण. मग भोजनादी व्यवहार कसे व्हायलेत, राज्यकारभार कसा करतो, ह्या शंका उत्पन्न होतात का नाही? आणि त्या शंकेचं उत्तर यांनी सांगितलंय. कसा होतो तो, आणि तो कसा होतो याच्या बाबतीत जग अज्ञात आहे. जग
मग अज्ञान कशाचं आहे जगाताला? याचंच आहे. ज्ञान होऊनही का व्यवहार कसा होतो? ज्ञान होऊनही राज्यकारभार कसा करता येतो? मग एखादा पितळ्या माणसाचं मी बोलणं ऐकलेलं आहे, पेणाऱ्या माणसाचं. त्याला लोक म्हणतात, अरे बाबा आज तर या पोरीचं लग्न आहे, आज तरी पिऊ नको, आज तरी पिऊ नको, लग्न आपल्याला सावरून घ्यायचं आहे, पार पाडायचं आहे का नाही? पेल्यावर हे कार्य होणार नाही. तो म्हणला मी केव्हापासून पेतो हे तुम्हाला माहिती आहे ना, आतापर्यंत मावा कारभार कुठं बिघाडाय का? अहो मी एका आवताचे 2 आवत केले तर या तो त्याला शिकितो मवा कुठे बिघडे, तुम्ही पेत नाहीत ना, मग तुम्ही 2-2 एकर कामून निघली. म्हणजे मी पेतो म्हणून माझा व्यवहार बिघडतो का, असं म्हणायचे का तुम्हाला? हा दृष्टांत आहे बरं का. म्हणजे जसा तो पुरुष बोलतो ना, त्याच्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे का नाही? कारण पेल्यावर वृत्ती तर ही अंध होतेच, त्या मादक पदार्थानं बुद्धी जड बनतेच, काही जाणीत नाही, काही जाणत नसते, आणि त्याच्यामध्ये व्यवहार बिघडतो म्हणजे बिघडतोच. व्यवहार त्याच्यात होतच नाही, है का नाही? पण त्याच्यामध्ये ती बुद्धी कार्य करत नाही, करतच नाही असं नाही, पण योग्य कार्य करत नाही, योग्य कार्य करत नाही, म्हणून तो व्यवहार बिघडल्याचं प्रतीतीला येतो. पण मादक पदार्थानं त्या पुरुषाची बुद्धी ही अकार्यशील होते, पण मुक्त पुरुषाच्या बुद्धीवर काही परिणाम झालेला आहे का? जो परिणाम होता तो निघून गेलाय. उलट त्याच्या उलट घ्यायचं आता. जो परिणाम होता तो परिणाम निघून गेलाय. कोणता परिणाम निघून गेलाय? जे सत्यत्व बुद्धी होती का, सत्यत्व बुद्धीनं कर्म होत होते ना, तेच मिथ्यात्व बुद्धीनं कर्म व्हायले. तर फक्त मिथ्यात्व बुद्धीनं कर्म व्हायले, त्याच्यातलं जे सत्यत्व त्यानं जाणलेलं होतं की कर्म सत्यत्व बुद्धीनंच होतात, सत्यत्व बुद्धीनंच होतात, ते मुक्त पुरुषानं ज्ञानानं काय केलंय? कर्म मिथ्या केले आहेत, आणि कर्म करणारा देह ही कसा केलाय? मिथ्या केलाय. मग त्याला अज्ञानातून ज्ञानात प्रवेश झालाय, त्याचा अज्ञानातून ज्ञानात प्रवेश झालाय, आणि मादक पदार्थ घेणाराचा ज्ञानातून अज्ञानात प्रवेश होतो. एवढा फरक. म्हणून ज्ञानी पुरुषाचं लक्षण हे कसं सांगायचं मग? तर तो व्यवहार मिथ्यात्व बुद्धीनं करतो. कितीही व्यवहार केला, ज्ञानाचा आणि व्यवहाराचा विरोध नाही. मग कितीही व्यवहार केला तरी ज्ञान व व्यवहाराच्या ठिकाणी, ज्ञान आणि व्यवहाराच्या ठिकाणी मिथ्यात्व निश्चय करून देणे, ज्ञान त्या व्यवहाराच्या ठिकाणी मिथ्यात्व निश्चय करून देणे, हेच त्याचं कार्य असतं. ज्ञानाचं कार्य काय? ज्ञान काय करतं? म्हणजे ज्ञान, त्याचा परिणाम काय आहे ज्ञानाचा? आता खरं तर तिथं विवर्त म्हणावं लागेल, पण परिणाम समजण्यामुळं
आता त्या ज्ञानाचा परिणाम काय होतो, तर ज्ञानाचं स्वरूप कसं आहे? ज्ञानाचं स्वरूप जे आपण जाणत आहोत ते सत्य जाणून देणं. ज्ञानाचं स्वरूप काय आहे? सत्य जाणून. हां, तुम्ही अगोदर कसंही त्याला जाणा, पण ज्ञान काय म्हणतंय? तुम्ही जाणायले ते तसं नाही. ज्ञानाचं स्वरूप तसं जाणून देणं आहे. प्रकाशाचं स्वरूप काय आहे? वस्तू दाखवून देणे. वस्तू, हां, म्हणजे ती वस्तू, अंधकाराचं आवरण निवृत्त करणे हे प्रकाशाचं काय काम आहे? हेच काम आहे ना. आणि ते अंधकाराचं आवरण निवृत्त झालं प्रकाशानंच होतंय ना. मग प्रकाशाचं काय काम आहे? फक्त घालविण्याच आहे ना, अंधकार घालविणे, आहे का नाही? म्हणजेच त्याच्यामुळेच आपणाला ते दिसत आहे असं म्हणावं लागेल. व्यवहारामध्ये प्रकाश असला तर दिसत आहे म्हणतो ना आपण, आहे का नाही? मग वस्तू दाखविणारा कोण? प्रकाश, आहे का नाही? असा व्यवहार संत सुद्धा करतात. कसा? रवी, दीप, हिरा. रवी, दीप आणि हिरा हे 3 प्रकाश रूप आहेत. रवी म्हणजे सूर्य, आणि दीप दिवा, आणि हिरा. आता हे 3 प्रकाश आहेत त्याच्यामध्ये, आणि त्या प्रकाशाच्या साह्यानं वस्तूचं आपल्याला प्रकाशन करता येतं, आहे का नाही? ज्ञान होतंय. मग त्याच्या प्रकाशानं ती वस्तू प्रकाशल्या जाते प्रकाशाच्या साह्यानं. पण ज्ञान करून देणं त्याच्या ठिकाणी आहे का? त्या प्रकाशाच्या ठिकाणी. मग ज्ञान कुणाला होतंय? पाहणाराला. द्रष्टा पाहणारा त्याला ज्ञान होतंय ना. त्या प्रकाशाला होतंय का? फक्त त्याला त्याचं आवरण निवृत्त करणं, अंधकाराचं आवरण निवृत्त करणं हेच प्रकाशाचं कार्य आहे. तसं ज्ञानाचं कार्य काय आहे? अज्ञान निवृत्त करून देणे, है का नाही? का त्या वस्तूचा नाश करणे? हां, नाश करायचा नाही. ते प्रकाश कुठं त्या वस्तूचा नाश करतंय? हां, त्या वस्तू प्रकाश पडला की ती वस्तू काय होती? उलट प्रकाशात येते, जाणण्यात येते जाणणाराच्या. तसं ज्ञानानं काय होतंय? ज्ञानाचा प्रकाश एखाद्या वस्तूवर गेला, ज्ञान प्रकाश, तर त्या ठिकाणी ते ज्ञान प्रकाश गेल्याबरोबर ते ज्ञानाचं कार्य काय होतं तिथं? हां, त्याच्यावरचं अज्ञान निवृत्त करणं. प्रकाश जसा अंधार निवृत्त करतो तसं ज्ञान काय करतंय? त्याच्यावरलं फक्त आवरण निवृत्त करतंय. कोणतं आवरण होतं त्याच्यावर? अज्ञानाचं, है का नाही? मग ते अज्ञान निवृत्त झालं की त्या ठिकाणी ते ज्ञान, ती वस्तू काय आहे हे सत्यत्वानं जाणून देतंय. आता ते ज्ञान जाणून घेतं का जाणून देतं? हां, तर ते ज्ञान कुठे मानायचं? मग ते ज्ञानच जाणून घेतंय का नाही? हां, आणि ते ज्ञान आपण आहोत. ते ज्ञान आपण आहोत, आणि त्यालाच आत्मा म्हणतात, त्यालाच ब्रह्म म्हणतात, है की नाही? मग कितीही व्यवहार केला तरी ज्ञान त्या व्यवहाराच्या ठिकाणी मिथ्यात्व निश्चय करून देते. ते ज्ञान काय करून देते? मिथ्यात्व निश्चय करून देते, है का नाही? मग मिथ्यात्व निश्चय करून देण्यासाठी, मिथ्यात्व निश्चय करून देण्यासाठी कोण्या साधनाचा उपयोग करावा लागेल? कर्म उपासनेचा. फक्त ज्ञानच साधन तिथं लागेल, है की नाही? मग आता
आपणाला हे जगत सत्य वाटायले, आपणाला देह सत्य वाटायला आहे आणि तेच देह मी आहे असं वाटायले, है का नाही? मग हे ज्ञान कोणतं व्हायले? मीच देह आहे, जगत सत्य आहे, हे ज्ञान सत्य आहे का? सत्य ज्ञान व्हायलंय बर का, पण ते सत्य ज्ञान आहे का? है का नाही? मग सत्य ज्ञान आहे हे म्हणणं, सत्याला त्या असत्याला सत्य म्हणणं हे भ्रमरूप नाही का? असत्याला सत्य म्हणायलात ना, मग ते ज्ञान कोणतं आहे? भ्रमरूप ज्ञान आहे, भ्रमरूप. आणि त्या भ्रमरूप ज्ञानाची निवृत्ती, त्या भ्रमरूप ज्ञानाची निवृत्ती कशामुळं होऊ लागलं? ते भ्रमज्ञान अज्ञानामुळं. भ्रमज्ञान कशामुळं होऊ लागलं? अज्ञानामुळं. कशाच्या? जी प्रतितीत वस्तू यायली त्याच्या अधिष्ठानाचं अज्ञान असल्यामुळं, है का नाही? मग त्या अधिष्ठानाचं अज्ञान ते काय करायले? विपरीत ज्ञानाचा परिणाम करून द्यायले. सत्य ज्ञान होऊ दे नाही, विपरीत ज्ञान हो करून द्याले. कोण? ते अविद्या म्हणा, अज्ञान म्हणा, त्याचा परिणाम काय आहे? विपरीत ज्ञान करून देणे. आणि ज्ञानाचा परिणाम काय आहे? सत्य ज्ञान करून देणे. आणि अज्ञानाचा परिणाम काय आहे? विपरीत ज्ञान करून देणे, है का नाही? आता हे सत्य ज्ञान कोणाला व्हालंय आणि विपरीत ज्ञान कोणाला व्हालंय? हां, हे एकालाच व्हालंय का कसं? जो बुद्धीमध्ये चिदाभासाचा अंश, चिदाभासच म्हणा, आत्मा अंश म्हणण्यापेक्षा चिदाभास आहे, भ्रमज्ञान ही त्यालाच व्हालंय आणि सत्यज्ञान ही त्यालाच व्हालंय. मग हे एकालाच ते दोन ज्ञान का व्हायले? तर त्याला एकच ज्ञान व्हायला पाहिजे का नाही? हा, कारण तो एकच आहे ना मधात. चिदाभास हा भ्रमज्ञान करून घेणारा आहे, ब्रह्मज्ञान व्हायलेलं आहे तोही तेच आहे आणि सत्यज्ञान व्हायले तोही तोच आहे का नाही? जसं दोरीचं ज्ञान ज्याला झालंय त्यालाच दोरीवर सर्पाचं ज्ञान झालंय, म्हणजेच सर्पाचं ज्ञान त्यालाच व्हालंय आणि दोरीचंही ज्ञान एकालाच व्हायलंय का दोघं आहेत तिथं? कारण त्याला जर विचारलं तर तो काय म्हणतो? मला सर्पाची प्रतीती आली होती आणि आता मलाच दोरीची प्रतीती यायली, है का नाही? मग तो मला जो म्हणणारा त्या ठिकाणी चिदाभास आहे तोच चिदाभास भ्रमरूपाला बी पावायला आहे आणि सत्यज्ञानालाही पावायला आहे. म्हणजे चिदाभासाला सत्यही जाणता येतं आणि भ्रमरूपही जाणता येतं. म्हणजे दोन्हीचं प्रकाशन कोण करायला आहे का नाही? मग जीवाला दोन्हीचंही ज्ञान व्हालंय किंवा होतं. मग जेवढ्या म्हणून जगतामध्ये वस्तू आहेत त्या प्रत्येक वस्तूचे भ्रमरूप एक ज्ञान असेल आणि सत्य एक ज्ञान असेल. दोन्ही ज्ञाने आहेत का नाही तिथं? जगत अज्ञानी पुरुषाला कसं आहे? सत्य आहे आणि ज्ञानी पुरुषाला मग एकाच वस्तूच्या ठिकाणी दोन ज्ञाने व्हायलेत का नाही? एकाच वस्तूच्या ठिकाणीत ना, म्हणजेच वस्तूच्या ठिकाणीही दोन ज्ञाने आहेत आणि जीवाच्या ठिकाणीही दोन ज्ञानाचा व्यवहार होतो. याचाच अर्थ दोन बुद्ध्या
2 वृत्त्या मानणं गरजेचं आहे, है का नाही? 2 वृत्त्या, एक वृत्ती कशी मानता येईल? एक वृत्ती नाही, 2 वृत्त्या मानता येतील. एक अज्ञानाची वृत्ती, अज्ञानातून निघणारी वृत्ती, आणि एक ज्ञानातून निघणारी वृत्ती, है का नाही? मग ती वृत्ती ज्या वेळेस जिथं निर्माण होते का, ती वृत्ती जिथं उत्पन्न व्हायली त्या ठिकाणी, त्या बुद्धीच्या ठिकाणी जर काही मलविक्षेपादी दोष असतील तर ती वृत्ती सत्य ज्ञान करून देईल का? नाही. आणि जर बुद्धीच्या ठिकाणी दोषच नाहीत तर ती सद्बुद्धी कोणचं ज्ञान करून देईल? सत्य ज्ञान करून देईल, है का नाही? मग हे भ्रमरूप ज्ञान आणि सत्य ज्ञान हे कशामुळं व्हायले? तर हे बुद्धीच्या ठिकाणी असणाऱ्या दोषामुळं. दोष असला, बुद्धीच्या ठिकाणी दोष असला की भ्रमरूप ज्ञान व्हाले. म्हणजे जसं आहे तसं त्याला कळाना, त्या दोषामुळं कळाना. कोणाला? चिदाभासाला. वृत्ती कोणाची आहे? चिदाभासाची आहे. निघायली कुठून? बुद्धीतून निघायली. मग त्या बुद्धीमध्ये दोष असल्यामुळं ती वृत्ती ही दोषवान निघायली. तिला जाणता येणार ना ती वस्तू, है का नाही? मग जे जाणायली, जी वस्तू जाणायली ती वृत्ती, त्या वृत्तीला जर ज्ञानजन्य संस्कार असतील सत्य वस्तूचे, त्या वस्तूचे जर संस्कार असतील ज्ञानजन्य की ती वस्तू कशी आहे याचं जर तिला ज्ञान असेल तर ती जसे संस्कार झालेत तसं त्याचं प्रकाशन करील, है का नाही? मग मायबापानं सांगितलंय जग खरंय, हा आम्ही तुझे मायबाप आहोत हे खरंय. हे संस्कार त्या बुद्धीला झालेले का नाही तिथं? हा, आणि मग त्या बुद्धीतून निघणारी वृत्ती ती तसंच प्रकाशन करील ना. पण आता इथं आपणाला शास्त्र काय सांगायले? जगत मिथ्या आहे, जगत मिथ्या आहे. माये बाप पिंड पाळीला माया, जन्म मरण जाया संत संग. हा, खरे मायबाप कोण आहेत? मग संतच आहेत. आणि हे मायबाप कसे आहेत? मिथ्या आहेत. असं शास्त्र संस्कार करायले कुणावर? साधकावर. मग साधकाची बुद्धी शुद्ध व्हायली, त्याच्यामध्ये त्यानं मानलेलं, आईबापानं ठसवून दिलेलं ते निघायले. मग त्यानं जर समजा शास्त्राचे संस्कार हे बिंबवून घेतले तर त्याची ज्या वेळेस वृत्ती त्या बुद्धीतून निघेल, चिदाभासाची वृत्ती त्या बुद्धीतून बाहेर निघेल, त्यावेळेस बुद्धीमध्ये दोष आहेत का? नाही. मग ज्या वेळेस बुद्धी निर्दोष होईल त्यावेळेस निर्दोष ज्ञानाला पावेल वृत्ती, है का नाही? मग ती वृत्ती ज्यावेळेस विषयापर्यंत जाते, पदार्थापर्यंत जाते, त्यावेळेस त्या वृत्तीला सत्य ज्ञान होते. मग ती वस्तू सत्य का असत्य, भ्रमरूप आहे, हे त्या वृत्तीला ज्ञान होईल का नाही? है का नाही? मग शास्त्राचं श्रवण केल्याच्या नंतर हा देह कसा आहे? मिथ्या आहे असं वारंवार शास्त्र पटवून देतं. जगत मिथ्या आहे हेही पटवून देतं. मग हे जर चित्तामध्ये तसं बिंबलं, बुद्धीमध्ये तसं बिंबलं तर मग निघणारी वृत्ती. कोणी विचारलं अचानक, काय हो जग खरं नाही खरं नाही म्हणते तर कसं आहे हो? आता त्या ठिकाणी साधक असेल तर तो विचार करून म्हणेल का अहो खरं नाही, नाही तर कसं आहे? मग खरंच नाही ना ते का खरं आहे का? डायरेक्ट म्हणेल ना ते का खरं आहे का? तुम्हाला का म्हणून संशय यालाय? असंच म्हणेल ना, कारण त्याला ते संस्कार झालेत ना. पण तो काय म्हणतो?
कशाहून खरं? अहो दिसायलंय ना ते, हा रोज हेच दिसायलंय ना, याला कसं खोटं समजाव, याला कसं मिथ्या समजाव? मग अनुभव येण्यासाठी शास्त्र संस्कार, त्यालाच बोध, हा बोध व्हावा लागतो. कुणाला? त्या बुद्धीला. बुद्धीला बोध झाल्याशिवाय, बोध चैतन्याला करायचा नाही, बोध चैतन्याला नाही करायचा, त्या बुद्धिस्थ असणाऱ्या चिदाभासाला करायचा आहे का नाही? आणि त्या चिदाभासाला बोध कधी होईल? त्या बुद्धीला जर कारण शिकवण कशातून घडते? बुद्धीच्या माध्यमातून. कारण मग बुद्धीला म्हणणे म्हणजेच चिदाभासाला. चिदाभास म्हणजेच बुद्धी आहे. हा, चिदाभास म्हणजेच कोण? बुद्धी. कारण त्या दोघांचं त्या ठिकाणी काय आहे? कारण प्रतिबिंब कुटस्थाचं कशात पडलंय? बुद्धीतच पडलंय ना, है का नाही? मग त्या चिदाभासाचा व्यवहार सगळा बुद्धीनंच व्हायलाय ना. हा सर्व व्यवहार कशानं व्हायला? आणि बुद्धी नसेल तर चिदाभासी व्यवहार करतो का मग? है का नाही? म्हणून त्या बुद्धीलाच त्या ठिकाणी काय करायचंय? ज्ञानजन्य संस्कार. हे जर त्या बुद्धीला पटवून दिलं, जाणून दिलं, तर चिदाभास जाणतो, है का नाही? मग त्या चिदाभासाला सत्यज्ञान ही होतं, त्या चिदाभासाला सत्यज्ञान होतं आणि भ्रमरूपही ज्ञान होतं, है का नाही? मग तो चिदाभास मुक्तही होतो आणि बद्धही, है का नाही? तो शहाणाही होतो आणि येडाही होतो, है का नाही? मग तसा जीव निर्गुणही आहे आणि सगुणही आहे. जोपर्यंत अंतःकरणाचा संबंध आहे त्या चैतन्याचा, तोपर्यंत तो सगुण आहे आणि तो संबंध संपला की तो निर्गुण आहे. पण हे सगुणता आणि निर्गुणता हे त्याचे जे दोन स्वरूपे आहेत, हे स्वरूपे त्याला सगुणतामध्ये जाणता येतात. कारण सगुणतेमध्ये निर्गुण जाणता येतं, पण निर्गुणतेमध्ये सगुण जाणता येत नाही. निर्गुणतेमध्ये सगुण जाणता येईल का? जाणता येणार नाही. आणि निर्गुणतेमध्ये सगुण जाणता येणार नाही. आणि निर्गुणतेमध्ये सगुण, हा, आणि सगुणतेमध्ये निर्गुण जाणता येते. आता हे जाणणे कशानं घडायले हे काढायचं आपल्याला. हा, मग हे प्रकाशन जे आपण करायलो, निश्चय जे करायलो, ते बुद्धीकडूनच करायलंय ना. आपलं चैतन्य आपणच, है का नाही? बुद्धीच्या योगानंच व्यवहार व्हायलाय का नाही? मग हा व्हायलेला व्यवहार, हे व्हायलेला व्यवहार, व्हायलेला हे कोणाकडून व्हायलाय? हा व्यवहार बुद्धीकडूनच व्हायलाय ना व्यवहार. हा, बुद्धी नसेल तर आपल्याला व्यवहार करता येतो का? मग बुद्धीकडूनच व्हायलाय ना हे. हा, म्हणजेच ते बुद्धी जड तत्व असून सुद्धा आपल्या साह्यावर हे व्यवहार करायली, हे व्यवहार. आणि त्या व्यवहाराचे आपण साक्षीत, तिच्या व्यवहाराचे म्हणजे या देहाचे साक्षी कोण आहेत? आपण आहेत. म्हणून तर म्हणतात हे माझा देह आहे. मग हे म्हणणं कसं आहे? माझा म्हणल्यावर मी का? हा, ते काय म्हणतंय? माझा देह आहे, माझा हात आहे, हा, माझं घर आहे. हे काय व्हायले? प्रकाशन, साक्षी रूपानं प्रकाशन व्हायलंय हे, है का नाही? मग हे देह मीच आहे असं जर प्रकाशन झालं तर दोष कुठं मानायचा? बुद्धीतच मानावं लागेल, है का नाही? आणि मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे आणि हे मिथ्या देह
कल्पित देह हे माझं शरीर आहे, हे भोगायतन आहे, हे कल्पित आहे, असं जो जाणायला आहे त्याचा व्यवहार कसा व्हायलाय? त्याच्यात राहून व्हायलाय का त्याला सोडून व्हायलाय? त्याच्यातच राहून त्याला सोडून व्हायलाय. असंग रूपानं, संग रूपानं म्हणायलाय का तो मी? मग त्याला मी नाही म्हणताना तो सुटला का नाही? त्याच्यातून वेगळाच झाला ना. मग असंग रूपानं आहे. देहाशी आपण कसे आहोत? असंग रूपाने. पण ती बुद्धी देहाशी संग रूपाने राहते. बुद्धी ती संघात आहे ना. विज्ञानमय कोश हा बुद्धीचाच आहे ना. मग ती कोशात आहे, पण आपण कोशात आहेत का? हां, कारण आपण व्यापक स्वरूपानं आहोत. आपणाला कोश लागत नाही. मग कोश जर म्हणावं, आपण झाकून गेलो म्हणावं, तर एवढा कोश कशाचा आहे? ब्रह्माहून मोठा पाहिजे कोश म्हणल्यावर. कोश म्हणजे काय? आवरण त्याच्यावर. मग ब्रह्माहून मोठा असलं तरच ब्रह्माला ते काय करील? आवरण करील. मग ब्रह्मा इतकं व्यापक दुसरं कुठं काय? हां, मग आपण कोशात तिथं येत ना. आपण कसे आहोत? कोशात तिथं येत. आणि मग कोशात तिथं असल्यावर आपण कशानं कुठं झाकलो? मग आपण आवरणामध्ये येत का? नाहीत. मग मी आवरणात आहे असं का म्हणून म्हणायलो? मी देहात आहे असंच म्हणायलोत ना. मी देहात आहे, मी देहात आहे, मावा आत्मा देहात आहे, हे कोशातच मानणं आहे ना. मग हे त्याच्यात मानणं म्हणजेच संघातच मानावं लागन. देहात आहे म्हणल्यावर हां, हे संघातच झाला ना त्याच्यात. मग तो जर समजा देहाच्या संघातात जर मानला तर तो देहानं युक्त झाला, देहाच्या संबंधी झाला. आणि इकडं तर आत्मा कसा सांगतात? असंग सांगतात. मग ते असंगत्व कसं आहे? देह मिथ्या आहे आणि त्या मिथ्या देहामुळं त्या ठिकाणी अज्ञान जे काही आहे त्या अज्ञानाच्या योगानं देह मिथ्या आहे हे कळाना. त्या बुद्धीकडून तसं प्रकाशन घडाना. कारण ती बुद्धी अज्ञानानं युक्त झाली आहे. ती बुद्धी कोशात पडलेली आहे. ती बुद्धी कशात आहे? कोशात आहे का नाही? आणि तिच्यामध्ये दोष येतं आणि त्या दोषानं जशी आहे तशी वस्तू तिला कळत नाही, आहे का नाही? पण ज्ञानी पुरुषाचं तसं असतंय का? त्यानं बुद्धीतले सगळे दोष निवृत्त केलेले असतात. अंतःकरणात दोषच ठेवलेले नसतात. आणि मग तो निर्दोष झाल्यामुळे त्याला सत्य ज्ञान होतंय. त्याला काय होतंय? सत्य ज्ञान होतंय. आणि सत्य ज्ञान मुक्त पुरुषालाच होत असतं, ज्याचं आवरण निवृत्त झालंय. अज्ञानाचं आवरण ज्याचं निवृत्त झालं का त्यालाच सत्य ज्ञान होतंय. एरवी कोणालाही सत्य ज्ञान होतच नाही. आता सत्य ज्ञान म्हणजे आता एक जगत धरा. हे जगताचं सत्य ज्ञान कोणाला होईल? ज्ञानवानाला, आहे का नाही? मग आता हे शास्त्रज्ञ असतात, ते म्हणतात आम्ही का अज्ञानीत का? शास्त्रज्ञ सगळं जग त्याला काय मानतात? ज्ञानी मानतात ना. सगळं जग म्हणतंय ना. आणि सगळ्यापेक्षा ते हुशारच मानतात ना. मग शास्त्रज्ञ जगाला कसं मानतात? ते सत्यच मानतात ना. मग त्यांनी मानलेलं ते सत्य ज्ञान हे सत्य आहे का? यथार्थ कुठे आहे ते? मग ते बी भ्रमात आहेत का नाहीत? हा, मग ते जे जगताचं प्रकाशन करायलेत हे भ्रमातच करायलेत. म्हणजे त्यांची बुद्धी सुद्धा भ्रमातच आहे, है का नाही?
म्हणजेच आवरणातच जगायलेत ते. पण वेदांत चिंतन करून आवरण निवृत्त जर झालं तर मात्र त्या ठिकाणी सत्य ज्ञान जे होतं ते ज्ञान अबाधित ज्ञान आहे. त्या ज्ञानाचा बाध होतो का? त्याचं खंडन करता येतं का? मग त्या ज्ञानाला अबाधित ज्ञान म्हणतात. आणि ते अबाधित ज्ञान मुक्त पुरुषाच्या ठिकाणी, ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी असतंय, है का नाही? अबाधित ज्ञान. मग ते ज्ञानच काय करतंय? म्हणजे आपणच काय करतो? अबाधित अर्थाचं प्रकाशन करतो. कोणत्याही वस्तूचं बाधित अर्थाचं प्रकाशन कसं होईल? कारण आपण प्रकाशन कशानं करायलोत? ज्ञानानं करायलोत ना. कारण आपण ज्ञान स्वरूप येतं आणि आपणच त्याचं प्रकाशन करायलोत. कशाच्या मार्फत करायलोत? बुद्धीच्या मार्फत करायलोत. ह्याच्यात काय वाद नाही. तो प्रकाशन बुद्धीमार्फतच व्हायले, पण प्रकाशन कोण करायलंय? आपणच करायलोत ना, है का नाही? बुद्धी साधन आहे, साध्य थोडीच आहे. आत्मा साध्य आहे, बुद्धी ही साधन आहे. मग त्या साधनानं मुक्ताचं जे काय प्रकाशन होतं ते मिथ्या म्हणून होतं. म्हणून देहालाही मिथ्या मुक्त पुरुष मानतो आणि घडायलेला व्यवहारही देहाकडून कसा मानतो? मिथ्याच आहे ना. मग त्याचा व्यवहार मिथ्यात्वानं होतो. मग मिथ्यात्वानं व्यवहार व्हायला हे ज्ञानाच्या विरोधात येईल का? हे ज्ञानाच्या विरोधात कसा येईल? ज्ञानाच्या विरोधात व्यवहार कुठला येईल? जर आत्म्याच्या ठिकाणी जर तो व्यवहार मानला, तो व्यवहार आत्म्याच्या ठिकाणी जर मानला, तर मग तो व्यवहार ज्ञानाच्या किंवा ज्ञान त्याच्या विरोधात जाईल, है का नाही? कारण ज्ञान काय म्हणणार? ज्ञानाचं काम काय आहे? आत्म्यात व्यवहार नाही, तिथं ज्ञान ताबडतोब काय कार्य करील? आत्म्यात व्यवहार नाही. आणि तिथं कसं मानता येईल व्यवहार? जर कोणी म्हणू लागलं की आत्माच व्यवहार करतो, आत्माच व्यवहार करतो, आत्मा कसा व्यवहार करील म्हणतो तो? ज्ञानी पुरुष काय म्हणतो? आत्मा व्यवहार करत नाही. व्यवहार बुद्धीकडून होतो, बुद्धीमार्फत होतो, पण माझ्या वाचून होत नाही. माझ्या वाचून होत नाही, कारण बुद्धी जड आहे. बुद्धी कशी आहे? जड आहे. आणि तीच जड तत्व चेतनाचं सहाय्य घेऊन व्यवहार करते. मग हा व्यवहार आत्म्यात आहे का बुद्धीत आहे? व्यवहार कशात आहे? बुद्धीत आहे. आणि हे मानणं ज्ञानाचं आहे. आणि अज्ञानाचं मानणं काय? आत्म्यात व्यवहार आहे. मग आत्म्यात व्यवहार आहे असं वाक्य ज्ञानी पुरुषाच्या कानावर आलं की तो म्हणतो चुकीचं वाक्य हे. त्या ठिकाणी काय होतंय? मग लगेच ते ज्ञान काय करतंय? त्याची छाननी करतंय. हे वाक्य चुकीचं आहे का? तर आत्मा कसा आहे? असंग रूपानं आहे. त्या आत्म्याच्या ठिकाणी कशाचाच संग नाही, निर्लेप आहे, ते निर्दोष आहे. आणि जर त्या ठिकाणी व्यवहार मानला तर दोष त्या ठिकाणी मानावे लागते, है का नाही? मग हे ज्ञान हे ज्ञान ज्ञानाचं असतं. हे ज्ञान कोणाचं आहे? त्यालाच ज्ञानी म्हणतात ना. ज्ञानी कोणाला म्हणायचं? त्या ज्ञानवानाला. सत्य ज्ञानाचं प्रकाशन जो करतो तो ज्ञानी, है का नाही? अबाधित अर्थाचं प्रकाशन करतो तो ज्ञानी, है का नाही? आता वेदामध्ये काय आहे? ज्ञानच आहे ना. वेदात ज्ञानच सांगितलंय ना. वेद अज्ञान कसं सांगल? वेद ज्ञानच सांगल ना. मग वेदाचं प्रमाण का मानतो? वेदाचं प्रमाण, वेद प्रमाणने त्यालाच प्रमाज्ञान म्हणतात. कारण वेद काय?
वेदवाक्य काय आहेत? अबाधित अर्थाचं ज्ञान करून देतात. अबाधित अर्थाचं त्याला म्हणतात प्रमा, आहे का नाही? आणि मग वेदामध्ये जे जी वाक्य आहेत ती वाक्ये बाधित होतात का? मग ते अबाधित अर्थाचं ज्ञान करून देणार आहेत का नाही? मग आत्म्याचं ज्ञान बाधित होतं का? नाही. मग त्या आत्म्याचं ज्ञान करून देणारे आहेत. अबाधित अर्थाचं तो अर्थ बदलतो का कधी? म्हणून ते वाक्य, वेदाचे वाक्य कसे आहेत? प्रमाण आहेत. प्रमाण म्हणजे काय? सत्य. प्रमाण म्हणजे काय? सत्य. मग वेदानं जे सांगितलंय ते सत्य सांगितलंय, म्हणजे वेदात जे लिहिलंय ते सत्य आहे. वेद जे बोलतो ते सत्य बोलतो, म्हणून तर ते प्रमाण आहे ना. मग ते प्रमाण अबाधित अर्थाला विषय करून देतं. म्हणजेच ज्ञान खरं सांगणारा वेद आहे का नाही? म्हणून वेदाचं ऐकावं, तेच खरंच बोलतं वेदच. आणि प्रामाण्यही वेदाचंच घेत जावं. आणि वेदाच्या प्रामाण्यानं जर सत्य होत असेल तर त्याला सत्य मानावं, आणि वेदाच्या म्हणण्यानं जर असत्य होत असेल तर त्याला असत्य मानावं. म्हणजे वेदाचं प्रमाण घेऊन वेद जर म्हणत असेल ना ते भ्रमरूप आहे, तर मग ते भ्रमरूपच मानावं लागेल. वेद जर म्हणत असेल ना ते सत्य आहे, तर ते सत्यच मानावं लागेल. मग हे वेदाच्या वाक्याचा जो काही अनुभव आहे त्याच्या अर्थाचा, तो वेदाच्या अर्थाचा अनुभव आपल्या बुद्धीमध्ये आल्यावर म्हणजेच वेद जो अर्थ करतो ज्या ज्ञानानं, ते ज्ञानरूप आपल्या ठिकाणी संस्कार झाले वेदाचे, आपल्या ठिकाणी ते संस्कार जर झाले तर वेद म्हणतं जगत मिथ्या आहे, तर आपण अनुभवानं काय म्हणू? ही अनुभूती आपणाला आली की आपण निसंशयानं म्हणतो की जगत कसं आहे? मिथ्या आहे का नाही? मग हे जे ज्ञान आहे हे ज्ञानवानाच्या ठिकाणी असतं का नसतं? त्यालाच ज्ञानी म्हणतात ना. मग त्याचं ज्ञानी म्हणजे काय? की ज्याला सत्य ज्ञानाचं प्रकाशन करता येतं त्याला म्हणायचं ज्ञानी. मग ते सत्य ज्ञान कशाला म्हणायचं? की ज्या ज्ञानाचा बाध कधीच होत नाही, कशानंच होत नाही आणि कोणीच करीत नाही, त्याला म्हणायचं सत्य ज्ञान, है का नाही? असं ज्ञानवानाला अनुभव असताना जर तो व्यवहार करू लागला तर त्याचा व्यवहार आसक्तीमध्ये होईल का अनासक्तीत होईल? आसक्त सांसारिक माणसाची कर्मामध्ये प्रवृत्ती असते. सांसारिक म्हणजे अज्ञानी पुरुषाची व्यवहारामध्ये आसक्तीमध्ये प्रवृत्ती असते. आसक्तीतून प्रवृत्ती आसक्तीरूप असते. आणि ज्ञानी पुरुषाची आसक्तीने होईल का? अनासक्त असतो तो. अनासक्त म्हणजेच मिथ्यात्व दृष्टीनं त्याला अनासक्त आलेला आहे. त्याला मिथ्यात्व दृष्टी, कारण त्याला विषय कळालाय ना, तो कसा आहे? संसार कसा आहे? वावो संसार करोनी वावो. वावो म्हणजे मिथ्या. वावो वायारूप असणार, है का नाही? वावो भ्रमरूप. वावो म्हणजे भ्रमरूप. मग म्हणून त्यानं ज्ञानाच्या योगानं व्यवहार वावो केलेला असतो, म्हणजे मिथ्या केलेला असतो. आणि जरी तो मिथ्या केला तर तो संसार मरत नाही, नाश होत नाही. त्या संसाराचा नाश होत नाही. तो प्रतीतीला येतो संसार, व्यवहार करतो. तो ज्ञानी पुरुष व्यवहार करतो, कारण त्या दोघाचं काय वाकडं नाहीच ना. ज्ञानी पुरुषाचं आणि व्यवहाराचं वाकडं का कशात आहे? कुठं आहे? कारण
ज्ञानी पुरुष जे जसं आहे तसं जाणायलाय आणि व्यवहार करायलाय. हा, आपलं घर जर ब्राह्मणाच्या आळीला असलं आणि शेवटच्या टोक्याला असलं, हा, आणि आपण ब्राह्मणाच्या आळीच्या प्रवेशद्वाराला गेलो की मग त्या ठिकाणी आपल्याला काय वाटतंय, आता आपण बरोबर आपल्या घराच्या मार्गानं निघालोत, कारण आता ही ब्राह्मण आळी लागली आणि ही आळीला शेवटच्या ठिकाणी आपलं घर आहे का नाही. हे ज्ञान कसं होत चाललंय, सत्य सत्य होत चाललंय, है का नाही. म्हणजे घर सापडणारच आहे ना. मग त्या ठिकाणी जे काही आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे, आपल्याला जे प्राप्त करून घ्यायचं आहे, मिळवायचं आहे, जिथं पोहोचायचं आहे, ते ठिकाण आपणाला निश्चित त्या ठिकाणी त्या ज्ञानानं जाता येते का नाही. आणि जर समजा गल्ली दुसरी लागली तर आपला घर गवसल का, घर कसं गवसल. मग तसं सत्य ज्ञान झाल्याच्या नंतर नक्की आपलं स्वरूप कसं हे आपणाला जाणता येतंय. पण ते प्रवेश त्या ज्ञानातच व्हावं लागतंय. आणि ते ज्ञान कसं पाहिजे, प्रमाणजन्य अबाधित अर्थाचा विषय करून देणारं पाहिजे. आणि वेद प्रमाणजन्य तसं व्हायला पाहिजे ना. आता वेद सांगायला वेगळं ना आपल्याला समजायला वेगळं, मग सत्यज्ञान कसं मानता येईल त्याला, है का नाही. आपण ज्ञानाच्या प्रकारामध्ये माग स्मृती ज्ञान, प्रमा ज्ञान हे पाहताना आपण बघितलंच की, है का नाही. मग प्रमा कशाला सांगितलंय, अबाधित अर्थाला विषय करून देणारं जे ज्ञान आहे त्यालाच प्रमा ज्ञान म्हणतात ना. आणि मग बाधित विषयाला ते जर ज्ञान परिणामाला पावत असेल तर मग त्याला प्रमा कसं म्हणावं. म्हणून कितीही व्यवहार केला, कितीही टाइम झाला काही, हो पण झालाच की, कसं काय झालं. किती व्यवहार केला तरी ज्ञान व व्यवहाराच्या ठिकाणी मिथ्यात्व निश्चय करून देते. व्यवहार किती बी हो द्या, ज्ञानाचं काम काय, मिथ्यात्व निश्चय करून देणे. मिथ्यात्व निश्चय कर. भाजी किती बी आळणी हो द्या, मिठाचं काय काम आहे, तिला खारट करणे. हा त्याचा स्वभाव आहे का नाही. किती बी आळणी हो द्या ना तिनं, पण मीठ त्याच्यात पडलं किती, मिठाचा स्वभाव ते खारट करून देणे. आपण उत्पन्न झाल्याबरोबर संसाराच्या ठिकाणी असलेल्या सत्यतेचा नाश करणे एवढे ज्ञानाचे काम. ज्ञानाचं काम ते जिथं पडल, जिथं ते ज्ञान प्रवृत्त होईल त्या ठिकाणी सत्यत्वाचं प्रकाशन करून देणं हे ज्ञानाचं कार्य आहे. आपण म्हणजेच कोण, इथं आपण शब्द घातलाय. आपण उत्पन्न झाल्या बरोबर, हां, मग ज्ञान म्हणजे आपण. म्हणजे किती ते समजायला किती साधं आहे, समजायला म्हणजे किती सोपं आहे. पण ते आपण कशामुळे घातलं, हे आपण उत्पन्न झाल्याबरोबर ते ज्ञान जिथं उत्पन्न होईल, ते झाल्याबरोबर संसाराच्या ठिकाणी असलेल्या सत्यतेचा, आता संसाराच्या ठिकाणी सत्यत्व भ्रांती आहे, मग त्या ठिकाणी ते ज्ञान, कोणचं ज्ञान, पण हां, ते वेद प्रमाणित असणारं ज्ञान, प्रमाज्ञान, ते जिथं उत्पन्न होईल तिथं काय करतंय, त्याच्या ठिकाणी आल्याला जो सत्यत्व धर्म आहे, त्या पदार्थाच्या ठिकाणी आलेला सत्यत्व धर्म, तो सत्यत्व धर्म घालविणे, है का नाही. आणि तो सत्य, त्याच्यावर आलेला सत्यत्व धर्म घालविणे आणि त्याच्या ठिकाणी कशाचं स्थापना करणे, मिथ्यात्वाची स्थापना करणे, है का नाही. मग जेव्हा धर्माची वाट मोडे, अधर्माचे शिंग चढे,
तेव्हा मायेने घडे वैकुंठाहुनी. हे केव्हा येतात ते? मग आम्ही तिथं आलोत हा की मग अधर्माचं सिंग जे वाढलेलं असतंय ते आम्ही काय करतो? छाटून टाकतो. मग त्याच्याशी विरोध आहे आमचा. मग ज्ञान कोणाला विरोध करायलंय? त्या ठिकाणी आलेली जी सत्यत्व भ्रांती आलेली आहे ते ज्ञान, सत्यत्व ज्ञान तिथं नसताना आलंय ते. हा आता वस्तू कशी आहे? मिथ्या आहे. आणि तिथं जीव काय मानायलाय? सत्य आहे. मग त्या ठिकाणी सत्य नसताना आलंय का नाही? हा आणि मग खरी वस्तू ती कशी आहे? मिथ्या आहे. खरी वस्तू मिथ्या आहे आणि त्या मिथ्या वस्तूला त्या ठिकाणी सत्यत्वाचं अंगड घातलंय. त्या मिथ्या वस्तूला काय केलं? सत्यत्वाचं अंगड घातलं. हा आणि मग त्या ठिकाणी ती मिथ्या वाट कशी वाटेन? मग हा सत्यच वाटेन ना. मग ज्ञान काय करतंय? ज्ञानाचं कार्य काय? खऱ्याकडून निघायचंय है का नाही? मग मिथ्यात्वाकडून निघल ज्ञान का सत्यत्वाकडून निघल? वस्तूचं खरं स्वरूप काय आहे? मिथ्या आहे. वेदानं काय सांगितलंय? हा जे जे काय आहे ते सर्व काय आहे? मिथ्या आहे. आत्मा सोडून, ब्रह्म सोडून है का नाही? आणि मग जर समजा जगताच्या ठिकाणी एखाद्यानं अशी कल्पना केली की जगत सत्य आहे, मग त्या ठिकाणी त्या जगताला सत्याचं अंगड घातलं का नाही त्यानं? हा आणि वास्तविक पाहता जगत कसं आहे? मिथ्या आहे. मग ज्ञान जर समजा आम्हाला ज्ञान झालं, आपल्याला ज्ञान झालं आणि आपण जगताकडे बघितलं तर आपलं जे ज्ञान आहे ते त्याचं कार्य काय? सत्य ज्ञान करून देणे. हा मग त्या ठिकाणी तर सत्य आहेच नाही, पण ते सत्य सत्य नाही ना. हा ते सत्य आहे का? त्याला सत्यत्व कोण मानायलंय? ज्याच्या बुद्धीमध्ये संस्कार नाहीत, वेद प्रमाण्य नाही ते मानायले तर त्याला सत्य मानायले. तर मग इकडं जे काय वेद प्रमाण्यानं आलेलं सत्यत्व ज्ञानामध्ये आलेलं आहे ते ज्ञान कशाच्या विरोधात राहील? जे जीवानं दिलेलं सत्यत्व आहे त्या सत्यत्वाच्या विरोध करील ते ज्ञान. हा आणि सहाय्य कोणाला करेल? मिथ्यात्वाला. मग त्या ठिकाणी ते मिथ्या ते सत्य जे आहे ज्ञान आलेलं ते सत्य नाही, ते असत्य. ते ज्ञान सत्य आलेलं ज्ञान ते सत्य नाही, ते काय आहे? अधर्म आहे. ते ज्ञान ते सत्य खरं नाही. मग खरं काय आहे? ते ज्ञान काय करून देणार? ते मिथ्या आहे. मग मिथ्या सत्य का सत्य सत्य? मिथ्या सत्य. सत्य सत्य नाही, मिथ्या सत्य. हा मिथ्याला मिथ्या म्हणणं सत्य का मिथ्याला सत्य म्हणणं सत्य? मिथ्याला सत्य हा मिथ्याला मिथ्या म्हणणं सत्य आणि मिथ्याला सत्य म्हणणं हे सत्य आहे का? हे ज्ञान काय करतंय? मग कोणाच्या विरोधात चाललंय? तिथं ज्ञान कोणाचा विरोध करायले? मिथ्याचा विरोध करायले का त्या सत्याचा करायले? हा ते खरं नसणारं सत्य अंगड घातलंय सत्याचं त्यानं. ते का ते खरं आहे का काय? ते हा सत्याचं अंगड घातलंय त्यानं. दुःख लेवणी सुखाची अंगी, दुःख लेवणी सुखाची अंगी सळीत जगाते. दुःखानं काय केलंय? सुखाचं अंगड घातलंय. मी सुख आहे, मी सुख आहे. हा पण ते अंगड फाडून बघितल्या मधात काय हे कळत आहे. मग ज्ञानाचं काम काय? कोणाचं अंगड फाडतंय ते? हा म्हणजे इकडं आता जगतावर आलेलं सत्याचं, जगतावर आलेलं हे जे सत्यत्व धर्म आहे का, हा सत्यत्व धर्म लादल्या गेलेला आहे.
हा धर्म लादलाय. कोणी लादलाय? अज्ञान्यांनी, भ्रांती ज्ञानवाल्यांनी, संसारिकांनी. संसाराच्या ठिकाणी सत्यत्व नसताना सुद्धा सत्य मानायले तर. आणि मग हे ज्ञान काय करतंय? ते सत्य मानायलेत ना, ते सत्य झुगारून देतंय. कोण? ज्ञान. पण कोणचं ज्ञान? कोणचं विज्ञान कसं झुगारून देईल त्याला? हा, जे वेदाकडून आलेलं ज्ञान आहे प्रमाणित, ते प्रमाणित ज्ञान म्हणजेच प्रमा ज्ञान, यथार्थ प्रमा. तेच प्रमा फक्त ते आंगडं फाडू शकतंय. हा, नाही तर दुसरं कोणाचाही तिथं. म्हणजेच ब्रह्मज्ञानानंच त्याची निवृत्ती होते. कशाची? त्या भ्रांतीची, भ्रांती ज्ञानाची. सत्यत्व ही भ्रांती ज्ञान आहे. ते जगताच्या ठिकाणी सत्यत्व आलेलं हे भ्रांती ज्ञान आहे. मग त्या भ्रांती ज्ञानाची निवृत्ती ब्रह्मज्ञानानंच होते, आध्यात्मिक विद्यानंच होते, दुसऱ्या कशानं होत नाही. कारण इतकं प्राबल्य, एवढं ताकद फक्त ब्रह्मविद्येमध्येच आहे, दुसऱ्या विद्येमध्ये नाही. कारण ब्रह्मविद्या ही सर्वात श्रेष्ठ विद्या आहे. म्हणून तिला मरणमारी विद्या म्हणतात. हा, का म्हणून म्हणतात? तर जीव अमर असून मी मरणार आहे, मी जन्मणार आहे असा मानायलाय ना. मग ती विद्या काय करते? त्या जीवाला काहीच करीत नाही. त्याच्यावर आलेले जे आक्षेप आहेत त्या आक्षेपालाच हां फक्त त्याच्या आलेला दोष निवारण करतंय ते. मग हे ज्ञान जे असतंय का, हे व्यवहाराच्या विरोधात नसतंय. जसा व्यवहार आहे तसा न व्हायला काय, मिथ्यात्वानं व्यवहार होऊ शकतंय आणि सत्यत्वानं व्यवहार व्हायलाय. हा, व्यवहार दोन्ही होतात. झाडाखाली चोरही बसू शकतो आणि शाहूही बसू शकतो. ह्याच्यात व्यवहारामध्ये काय, सावली ते झाड म्हणतं का हे चोरा, तो चोर आहेस तो उठीतून मी आंबे नेशीन, आंब्या झाड म्हणतं का? तसं ज्ञान हे विरोध करत नाही कोणाचा? व्यवहाराचा. म्हणून ज्ञानाकडून व्यवहार व्हायला काही हरकत आहे का? हेच त्यांना सांगायचं होतं. पण आता सगळंच होऊ द्यायचं होतं, मला करायचं होतं, पण ते एकच हे झालं. आणखी उद्या पाहू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.